नमस्कार. स्वागत करतो मी आज आपले ज्ञानगंध विथ विनायक या आपल्या आवडत्या चॅनलमध्ये. आज आपण तंत्रज्ञानविषयक व्हिडिओमध्ये शालेय पोषण आहार वेबसाईटवरून आपल्या शाळांचं दरमहा भरलेलं बिल कसं काढायचं ते आपण पाहणार आहोत. चला तर सुरुवात करूयात व्हिडिओला. सर्वप्रथम शालेय पोषण आहार या वेबसाईटवर आपल्याला जायचं आहे. तर आपल्याला गुगलमध्ये MDM असं सर्च करायचं आहे. पहा, MDM सर्च केल्यानंतर एज्युकेशन महाराष्ट्र मिड डे मील पोर्टल एज्युकेशन असं पहिलं पेज दिसतं, त्याला आपल्याला क्लिक करायचं आहे. आता या ठिकाणी क्लिक केल्यानंतर मिड डे मील पोर्टलची पेज ओपन होतं आहे. या ठिकाणी आपल्याला आपल्या शाळेचं युजरनेम आणि पासवर्ड आपल्याला टाकायचं आहे. चला, मी माझ्या शाळेचं युजरनेम आणि पासवर्ड टाकत आहे. आता या ठिकाणी युजरनेम आणि पासवर्ड टाकलेला आहे. आता या ठिकाणी कॅप्चा टाकायचा आहे. सर्वप्रथम कॅप्चा कधीकधी रिलोड होत नाही, म्हणून आपल्याला तो कॅप्चा रिलोड करून नवीन कॅप्चा टाकायचा आहे. पहा, मी या ठिकाणी कॅप्चा टाकत आहे. बघा, या ठिकाणी शाळेचं लॉग इन सक्सेस झालेलं आहे. थोड्या वेळ आपल्याला या ठिकाणी थांबायचं आहे. आता या ठिकाणी सर्वप्रथम आपल्याला एक चेकबॉक्स येतो आहे, त्याला आपल्याला टिक करायचं आहे, म्हणजे बरोबर करायचं आहे आणि सबमिट करायचं आहे. आता या ठिकाणी आजच्या दिवसाची ही पोझिशन आपल्याला या ठिकाणी दिसत आहे. तर सध्या आपल्याला बिल काढायचं आहे आणि बिल कसं काढायचं आहे ते आपल्याला या ठिकाणी पाहायचं आहे. बघा, मी या ठिकाणी मोबाईलची सेटिंग डेस्कटॉप साईट असे केलेले आहे, त्यामुळे आपल्याला असं इंटरफेस दिसतं आहे. आणि जर मी ही डेस्कटॉप साईट काढली तर आपल्याला मोबाईलमध्ये असं दिसेल. असं जर दिसत असेल तर आपल्याला इथं मेनूवर क्लिक करायचं आहे आणि या ठिकाणी आपल्याला जायचं आहे बिल डिटेल्समध्ये. या ठिकाणी आहे बघा, इथं क्लिक केल्यानंतर बिल डिटेल्स या ऑप्शनमध्ये बिल डिटेल्स आणि डेली कन्झम्पशन असा ऑप्शन येत आहेत. तर बिल डिटेलला आपण क्लिक करूयात. पहा, आता या ठिकाणी आपल्याला एक नवीन विंडो ओपन झाली. या ठिकाणी आपल्याला वर्ष निवडायचं आहे. मी 2023-24 हे वर्ष निवडतो आहे आणि या ठिकाणी आपल्याला मी एप्रिल 2022-23चं बिल काढण्यासाठी करत आहे. तर त्यासाठी एप्रिल, मे, जून, जुलै, ऑगस्ट असे महिने या ठिकाणी आपल्या ऑप्शन. मी या ठिकाणी डिसेंबर 2022चं बिल काढण्यासाठी उत्सुक आहे. तर या ठिकाणी डिसेंबर 2023चं बिल या ठिकाणी सिलेक्ट केलेलं आहे आणि ते फिव करायचं. फिव केल्यानंतर आपल्याला थोडा वेळ थांबायचं आहे. ते बिल डिटेल आपल्याला या ठिकाणी होत आहे. आता या ठिकाणी बिल आपलं ऑटोमॅटिक डाउनलोड झालेलं आहे. ते आपल्याला एखाद्या PDF रीडरमध्ये आपल्याला पाहायचं आहे. मी या ठिकाणी WPS ऑफिस हे PDF रीडर वापरत आहे. या ठिकाणी क्लिक केल्यानंतर बघा, या ठिकाणी आपल्याला बिल डिटेल या ठिकाणी जनरेट झालेलं दिसते. आता या ठिकाणी हे बिल डिटेल झालेलं आहे. पहा, डिसेंबरचं देयक आहे बघा, डिसेंबर महिन्याचं या ठिकाणी शाळेचं नाव दिसते पहा, आणि 26 दिवस आहेत आणि 26 दिवसापैकी इथं दिलेलं आहे बघा. आता या ठिकाणी या बिल डिटेलमध्ये 2 प्रकारचे बिलचा समावेश आहे. एक स्टेट गव्हर्नमेंट आणि सेंट्रल गव्हर्नमेंट असे 2 विभाग आहेत. तर स्टेट गव्हर्नमेंटचा 0.83 पैसे प्रति विद्यार्थी दर आहे आणि सेंट्रल गव्हर्नमेंटचा प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजना अंतर्गत जी योजना राबवली जाते त्याचं प्रति विद्यार्थी 1.25 असं रेट आहे. तर या ठिकाणी पहा, माझं बिल या ठिकाणी जनरेट झालेलं आहे 515 ताटे आणि याप्रमाणे बिल दोन्ही महिन्याचं जनरेट झालेलं आहे. आता हे जे आकडे आहेत हे आकडे आपल्याला आपल्या शालेय पोषण आहाराकरिता लिंक असलेल्या खात्यावर एवढं आणि एवढंच बिल आपल्याला मिळणार आहे. तर हे बिल आपल्याला स्टेटमेंट काढल्यानंतर अगदी अचूकरित्या दिसेल. आता हे बिल आपल्याला प्रिंट काढायचं आहे. तर या ठिकाणी आपल्याला इथं वरती बाण दिसते पहा, या बाणाला शेअर करायचं आहे. शेअर केल्यानंतर शेअर ॲज फाईल असं आपल्याला या ठिकाणी क्लिक करायचं. आता शेअर ॲज फाईल केल्यानंतर इथं व्हॉट्सअप ॲपला शेअर करायचं आहे आणि या ठिकाणी मी एक माझा वैयक्तिक माहितीसाठीचा ग्रुप आहे, तर त्या ठिकाणी मी शेअर करतो आहे. या ठिकाणी शेअर केलं की या ठिकाणी आपल्याला हे सेंड करायचं आहे. बघा, या ठिकाणी सेंड केलं की या ठिकाणी आपल्याला इथं हे PDF तयार झालेलं आहे आणि ही PDF आपण आपल्याला संग्रही करू शकतो. या ठिकाणी आपल्याला ज्यावेळेस किरद लिहायची असेल त्यावेळेस
अगदी अचूक असं बिल स्टेटमेंट आणि आपल्या शाळेच्या खात्यावरून निघतं. तर कसा वाटला व्हिडिओ हे मला नक्कीच सांगा आणि नवनवीन व्हिडिओसाठी माझे चॅनल अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. तर चला अशा रीतीनं दुसऱ्या महिन्याचं आपण बिल पाहूया. असे आपल्याला जे महिने हवे आहेत त्या महिन्याचं आपल्याला बिल या ठिकाणी काढायचं आहे. आणि यानंतर शेवटी लॉगआउट करायला विसरायचं नाही, कारण लॉगआउट नाही केलं तर परत आपल्याला ज्यावेळेस दुसऱ्या शाळेचं लॉग इन करायला जातो त्यावेळेस आपल्याला त्या शाळेचं लॉग इन होऊ शकतं. अशा पद्धतीनं आपल्याला शालेय पोषण आहार वेबसाईटवरून बिल काढायची पद्धत कशी वाटली नक्की सांगा आणि माझे चॅनल कमेंट करा, लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.